माझं नाव सागर सुनील कुलकर्णी. आपला व्हेज पुलाव राईस एवढाच असतो आपल्याकडं. बर. त्यासोबत रस्सा असतो, मालवणी रस्सा कसा असतो तसा आपल्याकडे रस्सा असतोय. बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला इंद्रायणी भात असतोय. इंद्रायणी भात असतोय. हा, इंद्रायणी भात असतो. म्हणजे जास्त गिचका पण होत नाही आणि जास्त मोकळा पण होत नाही, असा मीडियम होत नाही. पहिलं राईस करतो, राईस करून घेतो. हा. ओके, साहित्य जरा असं सांगा काय काय घेतो. साहित्य आता पहिलं फोडणीला आपण भात करताना तूप घालतो. ओके, त्यात पहिल्यांदा तूप घेतलेलं आहे. आता किती किलोचा आपण भात करतोय. हा 5 किलोचा. 5 किलोचा. तर सांगलीच्या झुलेलाल चौकात आपण आलोय आणि मोबाईल तुझ्याकडे. बस स्टँडच्या गेटच्या शेजारीच आपण आज दिगंबर स्पेशल व्हेज पुलाव राईस बघणार आहोत. आणि कृष्णा हॉटेल आहे. कृष्णा इंटरनॅशनल हॉटेलच्या अगदी शेजारीच हा स्टॉल असतो. तेल गरम केलेला आहे आणि त्यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो टाकला जाईल. स्टॉल आता आपला इथं कधीपासून आहे तरी? आता 1-2 वर्ष झाली की चालू. 2 वर्ष झाली. ओके. तर छानपैकी कांदा फ्राय करून घेतला सुरुवातीला. शिकलो म्हणजे मित्रांना पहिलं माझं पूर्वी चहाचं होतं. चहाच. हा, पण ते आता गाड्यांचे भाडे वगैरे ते आपल्याला परवडत नाही. बरोबर. त्यामुळं म्हटलं सर आपला गाडा केला स्वतःचा आणि मग हे केलं. आणि माझा एक तबरेज म्हणून मित्र आहे. बर. त्यानं मला हे सगळं शिकवलं. मला भातातलं काही प्रकार माहित नव्हतं. बर. पण त्यानं मला सगळं शिकवलं. हो. हा आपण करतोय तो राईस आता दालच्या राईस तर नाही ना? नाही, दालच्या राईस नाही, म्हणून मी नाव सुद्धा पुलाव राईस दिले. बरोबर आहे, त्यामुळे मी विचारलं तुम्हाला. कारण कसं झालं सगळीकडे बघेल तिथं आपलं दालच्या राईस आहे, नाही असं नाही. हा, सांगली सगळीकडे काहीतरी थोडी वेगळी कन्सेप्ट वगैरे असावी म्हणून मी आपलं पुलाव राईस असं नाव दिले. ओके ओके. कसा आता रिस्पॉन्स कसा मिळतोय? आहे चांगला आहे सुरुवातीला तरी. ओके. हळूहळू जसं माहिती होईल तसं आणि ते. ओके. तर कांदा छानपैकी फ्राय करून घेतला आता सुरुवातीला. आता टोमॅटो देखील ऍड केला जाईल. तर मित्रांनो बघू शकता कांदा आणि टोमॅटो छानपैकी आता फ्राय होत आलाय. हे काय करतोय आपण? खडे मसाले. खडे मसाले. समोर बघू शकता आता हे खडे मसाले जे आहेत ते ऍड केले जातात. दादा आपलं टायमिंग कसं असते? सकाळी 6:30 पावणे 7 मी येतो इथं. बर. आणि येऊन बनवेपर्यंत एक अर्धा पाऊण तास जातो. ओके. मग 8-8:15 कस्टमर चालू होतात. ओके. आणि दुपारी एक साधारण 2-2:30 वाजेपर्यंत वगैरे असतात. 2 पर्यंत असं? 2 पर्यंत फार करतो. आता हे काय काय घेतोय आपण? हे कसुरी मेथी घेतले. ओके. कसुरी मेथी आणि हळद घेतली थोडी. ओके. गोडा मसाला. ओके. आता गोडा मसाला घेतला जातोय. थोडस हिंग. इकडं कांदा तर मित्रांनो छानपैकी आता फ्राय होत आलाय. कांदा आणि टोमॅटो एकदम छान असा फ्राय झालाय. हे चवीप्रमाणे आता मीठ आहे ना दादा? हा, मीठ आहे. चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे. दादा तुझं नाव काय? माझं संग्राम. संग्राम. बर. सगळे मसाले ऍड केलेत. मुलगा काय? होय, मुलगा. बर. शिकायला लागलाय? हा, त्याची शाळा दुपारी असते. बर. तोपर्यंत जरा सकाळी 1 तासभर थोडं पाणी वगैरे ते आणायचं असते. बरोबर. येतो माझ्यासोबत जरा मदतीला. बरोबर. आणि खूप छान असा सुगंध आता वातावरणात दरवळतोय मित्रांनो. सकाळपासून पाऊस चालू आहे आज सांगलीमध्ये. आणि या पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम आता आपण व्हेज पुलाव राईस बघतोय. आता काय टाकतोय आता? हे मिक्स भाज्या सगळ्या. हे मिक्स व्हेज ऍड केलेले आहेत मित्रांनो आता. आणि पुन्हा एकदा सगळ्या भाज्या आणि मसाले एकदा फ्राय करून घेतले जातात. होतं मागच्या काळाचं आहे ना, तिथं होतं. इथे शेजारीच होतं. हा, ही जागा मोकळी दिसली. माझा एक रजित म्हणून मित्र होता, त्याचं पहिलं इथं राईस होतं. मग त्याला नोकरी लागल्यामुळे मी त्याच्याकडे हे सगळं घेतलं आणि मी चालू केलं. ओके. मित्रांनो आता मसाले वगैरे छान फ्राय झालेत आणि हे गरम केलेलं पाणी या रेसिपी मध्ये ऍड केलं जाईल. हे मसाल्यांमध्ये आता हे गरम केलेलं पाणी जे आहे ते ओतलं जाते. इंद्रायणी राईसच वापरतात दादा कंपल्सरी? इंद्रायणी आणि मोगरा असं 2 मिक्स वापरतात. इंद्रायणी वगैरे वापरलं तर काय होतं, एकदम असं गिचका आणि लगदा असं होतं. लगदा होतोय. कारण तो गार झाल्यानंतर बरोबर लागत नाही. बरोबर. आता बाकीच्या ठिकाणी आपण राईस खाल्लं तर कसं होतं, नुसता फडफडीत असतोय. आणि तो साधारण थोडा गार वगैरे झाला की असं घशाला टोटरे बसतात. बरोबर. मग ते खायला बरोबर वाटत नाही. तुम्ही हा राईस कसा गार जरी झाला तरी तुम्हाला काय म्हणजे असं वाटणार नाही. म्हणजे दोन्ही तांदूळ मिक्स केल्यामुळे कॉम्बिनेशन मिक्स आहेत. 2.5 किलो तो आणि 2.5 किलो हा, असं मिळून 5 किलो. आता हा तांदूळ घरातूनच स्वच्छ करून आणता की कसं असेल?
हा होय, ते एकदम पोती वगैरे घेतला असतो मग एकदम निवडून वगैरे ठेवलं जाते घरात. बर, घरातूनच निवडून वगैरे स्वच्छ करून आणताय. हा. आता हे करायच्या आधी तांदूळ धुतला जातो इथं? नाही, धुतलं जात नाही सर. ओके. तर मित्रांनो, प्रत्येक रेसिपीची खूबी वेगळी असते आणि तो रिझल्ट मिळवण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्या जातात. तर त्यापैकी आता हा इंद्रायणी आणि मोगरा राईस ऍड केला जातोय. तर बरेच लोक म्हणतील की न धुता तांदूळ वापरला जातो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल, पण काही रेसिपी अशा असतात की त्या त्या पद्धतीनेच कराव्या लागतात, त्यामुळे तो रिझल्ट मिळतो. उडपी उपीट जसं भाजून घेतलं जात नाही, ते डायरेक्टच रवा त्यामध्ये ऍड केला जातो. तशाच पद्धतीनं काही ट्रिक असतात त्या वापरल्या जातात रेसिपीसाठी. तर इथं समोर बघू शकता मित्रांनो, छानपैकी आता तांदूळ ऍड केलेला आहे गरम पाण्यामध्ये या, आणि मसाले बघू शकता खूप छान पद्धतीनं खडे मसाले आता वरती तरंगायला लागलेत. आता सुगंध तर छान यायला लागला एकदमच. अजून जरा शिजेल तसं आणि जास्त हे होतं. जास्त जास्त सुगंध. ओके. आणि ते कसं इंद्रायणी भात असल्यामुळं चिकट असतोय, खाली लागू नये म्हणून त्याला अधून मधून थोडं हलवत राहावं लागतं. हा, नाहीतर मग खाली लागतोय भात पूर्ण. बरोबर. तर मित्रांनो, गरमागरम रश्श्यासोबत आणि मटणाच्या रश्श्यासोबत, माशाच्या रश्श्यासोबत इंद्रायणी चांगला लागतोय. बऱ्याच जणांनी टेस्ट केला असेल, त्यामुळे इंद्रायणी राईस काय माहित असेल बऱ्याच जणांना. पण तो आता ह्या पुलाव मध्ये वापरताना मात्र ते जरा चॅलेंजिंग काम आहे की तो चिकट होऊ नये असा पण उद्देश असतोय, आणि त्याचा फ्लेवर जर पाहिजे तर त्यासाठी दादांनी कॉम्बिनेशन केले दोन तांदळांचं. तर दादा, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपली चर्चा झाली तेव्हा म्हटलं होतं की इंद्रायणी राईस पुलावसाठी वापरताय, तेव्हा ते मला जरा ऑड वाटलं होतं की बाबा इंद्रायणी राईस पुलावसाठी कसा वापरला जाईल, कारण पुलाव तर मोकळा झाला पाहिजे आणि इंद्रायणी अगदी चिकट असतो भात. नाही, मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे कसं मला मित्रांनी शिकवलं त्यात थोडस, आणि मी माझं ऍडिशनल हे काय केलं की बाबा बऱ्याच ठिकाणी काय होतंय, मोकळा भात असतोय. बरोबर आहे. मग ही कन्सेप्ट जरा वेगळी वाटते ना, थोडा मऊ वगैरे असला ना तर ते खायला पण बरं वाटतंय. बरं वाटतंय. बरोबर. आणि कसं होतं, मऊ भात हा कसं तुम्ही लहानापासून ते अगदी वयस्करापर्यंत जरी कोणी खाल्लं तरी काय अडचण येत बरोबर नाही. आहे. बरोबर. असं मोकळा भात वाईट होतोय असं पण म्हणायचं नाही मला, पण ते कसं गरम असताना चांगला लागतो. चांगला लागतो. बरोबर. हे कसं इंद्रायणीचा फ्लेवर दिवसभर चांगला राहू शकतोय. हा, राहू शकतोय, आणि तुपामुळे कसं दिवसभर त्याचा सुगंध आणि त्याचा खमंगपणा राहतोय चांगला व्यवस्थित. या परिसरातच राहतो. जोशींचा पुलाव खाण्यासाठी नेहमी आम्ही येतो, पार्सल घेऊन जातो. अत्यंत सुंदर, चविष्ट आणि सात्विक प्रकार आहे. तर मित्रांनो, आता राईस होत आलाय आणि थोडीशी आता ही कोथिंबीर ऍड केली जाते याच्यामध्ये. कुठलीही मित्रांनो रेसिपी असू दे, त्याच्यावरती फायनल टच म्हणजे कोथिंबीर दिली जाते. आणि आता ही रेसिपी फायनल स्टेजला आलेली आहे. पेशन्स घेऊन तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आभार सगळ्यांचे. आणि आता राईस झाकून ठेवला जाईल. दीदी नमस्कार. नमस्कार. तुझं नाव सांग आणि शाळेचं नाव सांग तुझ्या पहिला. माझ्या शाळेचं नाव नूतन मराठी विद्या मंदिर सांगली. बर. माझं नाव ऐश्वर्या गजानन यातनूर. ओके, कितवीला आहेस? 7वीला. बर. इथं स्टॉल वरती कधीपासून येतेस आणि काय आवडते तुला इथं? मला इथं सोया पुलाव आवडते. सोया पुलाव जास्त आवडते. हा, बर. कधीपासून येतेस तू? म्हणजे ह्यानी टाकल्यापासून मी म्हणजे शनिवारचं इथे येते. दर आणि शाळेला जर काय झालं नसलं सकाळचं तर इथलं भात घेऊन जाते. म्हणजे डबा घेऊन जातेस? हा. बर. मग वर्गातली मुलं म्हणत नाही का राईस कुठनं करून आणल्यास, काय विचारत नाही? विचारतात की, काय त्यांना सांगतात? सांगतोय की स्टँड जवळ एक दुकान आहे तिथनं आणतोय मी. होय. हा, त्यांना पण आवडतंय पुलाव. त्यांना पण आवडते. बर. होय चैनी म्हणजे तुझ्या डब्याला पण घेऊन जातेस? होय. वा वा वा. म्हणजे सकाळचं काय झालं नाही तर इथनं घेऊन जाते. ओके ओके ओके, चालेल चालेल, थँक्यू. थँक्यू. तर राईस आता तयार होतोय आणि तोपर्यंत आता आपण काय करतोय दादा? रश्श्याची तयारी करायची. ओके. रस्सा कसला पद्धतीचा असतोय? मालवणी टाईप असतो रस्सा. मालवणी. ओके. त्यासाठी आता समोर बघू शकता मित्रांनो, सुरुवातीला छानपैकी टोमॅटो कापून घेतला जातो. टोमॅटो आता कापून झालाय. त्यानंतर आता कांदा देखील बारीक कापून घेतला जाईल. किती लिटरचा आपण सांबार आता करतोय? 4.5 ते 5 लिटरचा. आणि हे कांदा किती घेतला? कांदा टोमॅटो? टोमॅटो 2 घेतले, ओके. कांदे 4 घेतले. तर अगदी बारीक करून घेतलाय टोमॅटो आणि कांदा. चवीप्रमाणे सुरुवातीला मीठ ऍड केले, त्यानंतर थोडं तेल ऍड केले. तर मित्रांनो, सकाळचे आता 8 वाजले झाले आणि सांगली बस स्टँड वरती आता राईस खाण्यासाठी लोकांची हळूहळू गर्दी होईल. काय काय मसाले घेतोय आपण? कसुरी मेथी, कसुरी मेथी घेतली सुरुवातीला, थोडी हळद आहे, थोडीशी हळद,
किचन किंग मसाला आहे, ओके, मिरची पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण चटणी, ही कांदा लसूण चटणी आहे, ओके, धनेपूड आहे. धनेपूड घेतलेली आहे. आता बरेच मसाले दादा पडतात यामध्ये. तर आता मित्रांनो वाफ यायला गेले, समोर बघू शकता छानपैकी कांदा आणि टोमॅटो फ्राय झालेला आहे. सगळे मसाले आता ऍड केले जातील तेलामध्ये. ही पण टोमॅटोची प्युरीज आहे, ती घरात केलेली आहे. ओके, मित्रांनो आता मालवणी रस्सा आपण कसा केला जातोय बघतोय आणि छानपैकी आता सगळे मसाले ऍड केलेत आणि बेस बघू शकता तुम्ही, अगदीच घट्ट असा छान तयार झालेला आहे. खोबरं, आता हे त्यानंतर काजू, तीळ, मगज बी त्याची पावडर असते. ओके, जसं नॉनव्हेजचा रस्सा कसा लागतो की नाही आपला, हा हा, त्या टाइप मध्ये रस्सा तयार होतो. रस्सा तयार होणार. तर मित्रांनो बघू शकता काय जबरदस्त कलर आलाय आणि कट वगैरे बघा तुम्ही, छानपैकी कट आलाय. सगळे मसाले आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर पण टाकलेली आहे. थोडस हे चवीप्रमाणे मीठ ऍड केलं जाईल. ओके, ह्याला जरा थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायला लागते. ओके, सगळे मसाले तेल सुटे पण भाजले पाहिजे. हा, नाहीतर मग ते कच्च कच्च राहते आणि मसाले म्हणजे भातासोबत खाताना कसं तोंडात नुसते मसाले येतात. एसटी कर्मचारी पण बरेच येत असतील ना दादा? हा, येतात बऱ्यापैकी. छानपैकी आता कट वगैरे सुटलाय आणि मसाल्याला पूर्ण तेल आता सुटलेलं आहे. थोडस आता पाणी ऍड केलं जाईल. मित्रांनो स्टेप बाय स्टेप सगळे आपण पद्धत कशी केली जाते दाखवतोय. आणि सांगलीवरती बरेच स्ट्रीट फूड जे आहे ते आपण दाखवतोय. कोल्हापूरचं पण बरेच स्ट्रीट फूड आपण कव्हर केलेलं आहे. जयसिंगपूरचं पण स्ट्रीट फूड दाखवतोय, मिरजेचं दाखवलेलं आहे आणि आज आपण सांगली स्ट्रीट फूड तुम्हाला दाखवतोय. दिगंबर राईस याला आज आपण भेट दिली आणि सगळे सेम मिळतात, मग काहीतरी लोकांना वेगळं काहीतरी दिलं म्हणजे कसं लोक येतात ना आवर्जून खायला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात सांगायचं म्हणजे काय की सोयाबीनचा पुलाव असतो दर शनिवारी. बरोबर, रेसिपी थोडी त्याची वेगळी येते, सोयाबीन पुलावची थोडी वेगळी येते रेसिपी. दर शनिवारी तो राईस असतो आणि या व्हिडिओसाठी जर 10,000 लाईक आले तर नक्कीच आपण ती रेसिपी कशी केली जाते दाखवतो तुम्हाला. या सांगलीच्या स्ट्रीट फूडच्या युनिक रेसिपी आपण कव्हर करतोय. थोडस आता मालवणी रश्श्यामध्ये पाणी ऍड केलं जाईल आणि जास्तीत जास्त संख्येनं जर लाईक आले मित्रांनो तर ते आपण पुलाव कसा केला जातो सोयाबीनचा तो देखील आपण दाखवू. आता बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गरम पाणी टाकल्यानंतरच छान कट येतोय, असं काय आहे काय? असं काय नाही. नाही ना, गार पाणी टाकल्यानंतर पण छान कट येऊ शकतो मित्रांनो, समोर बघू शकता. त्यामुळे मी विचारलं, तर बरेच लोकांचं म्हणणं असतं की गरम पाणी उकळेल टाकलं की छान कट येतं, पण तसं काय नाही आहे. आता छानपैकी समोर बघू शकता तुम्ही कट आलेला आहे. नाही शनिवारी करताय? हा, दर शनिवारी आपलं सोयाबीन पुलाव असतो. सोयाबीन पुलाव. हा, सोयाबीन. तर माझं म्हणणं आहे की 10,000 लाईक जर आले आपल्या व्हिडिओला तर आपण ती पण रेसिपी कव्हर करूया. हा, करूया की नाही. तर दादा आता ही आपण जी रेसिपी बनवतोय ती पार्सल वगैरे देता का तुम्ही? हा, पार्सलची सोय पण असते. कार्यक्रमाची ऑर्डर वगैरे असेल? हा, कार्यक्रमाची ऑर्डर वगैरे पण असते, परत पार्सलचं वगैरे पण आहे सोय आपल्याकडे. कारण प्रवासी वगैरे जाणार असतात त्यांना पार्सल शक्यतो लागते बसमध्ये बसून खाताना वगैरे. ओके, पार्सलचे काय वेगळे रेट घेतलाय दादा? नाही, तसं काही नाही, वेगळे त्याच रेट. रस्सा आता झाला व्यवस्थित? हा, झालाय. मित्रांनो छान अशी उकळी आली आणि रस्सा आता तयार झालाय, झाकून ठेवला जाईल थोडा वेळ. तर दादानी मग झाकून ठेवला होता राईस आणि आता हा तयार झालाय. तर बघू शकता छान पद्धतीनं आता हा राईस तयार झालाय. झाकण का ठेवलं जातो दादा त्यामध्ये? ते दम बसतोय ना त्याला चांगला. ओके, आता हे सगळ्यात शेवटी तूप ऍड केलं जाते. मित्रांनो समोर बघू शकता छान पद्धतीने आता तूप ऍड केलंय राईस मध्ये. आता हा राईस मिक्स करून घेतला जाईल छानपैकी.
तर मित्रांनो प्लेट आता भरली जाते. आता प्लेटचा रेट कसा असतो? 30 रुपये प्लेट. 30 रुपये. तर मित्रांनो जेव्हा झाकण उघडलं गेलं तेव्हा इंद्रायणी राईसचा सुगंध जो आहे तो छानपैकी दरवळत आहे इकडे. इंद्रायणी राईस जे खात असतील, इंद्रायणी लवर जे असतील ते नक्कीच या ठिकाणी येतील आणि तिथला राईस टेस्ट करतील. आता हा मालवणी रस्सा जो आहे तो दिला जाईल. तर मित्रांनो राईस वरती मालवणी रस्सा दिला जातोय. तर मित्रांनो या डिशचा किंवा राईसचा रेट आहे 30 रुपये. तर जर कधी सकाळच्या सत्रामध्ये सांगली बस स्टँड वरती आलात तर झुलेलाल चौकामध्ये या. बसच्या गेटच्या अगदी शेजारीच लागून हा स्टॉल आहे आणि इथला राईस टेस्ट करायला विसरू नका. अब्दुल ओके, कहाँ से हो? यूपी। यूपी से. अच्छा, कब से आते हो यहाँ पे? यहाँ से 5 साल हो गए हमारे, बराबर चलते। अच्छा, कैसा लगा राइस आपको? एक नंबर। एक नंबर है. हाँ जी। अच्छा हम और कहीं और किधर जाते ही नहीं, हाँ। इनके पास ही आते हैं। 5 अच्छा। साल हो गए बराबर। अच्छा इधर पे देते हैं लॉज में, ममता अच्छा। लॉज में। ओके. तर यहाँ पे खाना। हा अच्छा, म्हणजे चहाचं दुकान जेव्हा होतं तेव्हापासून येत आहे तुम्ही? ओके. भाई नाव सांगा तुमचं. मेरा नाम जुनेद है जी। अच्छा, जी। कहाँ से? हम यूपी से हैं जी। अच्छा, अभी यूपी से है. जी। बोलिए आपको राइस कैसा लगा, क्या अभी टेस्ट कैसा है? राइस एक नंबर है जी। अच्छा, आप कब से आते हो? हम तकरीबन 4-5 साल से आते हैं इधर ही। रेगुलर आते हैं. राइस के बारे में बताइए, कैसा टेस्ट वगैरह कैसा है? टेस्ट अच्छा है, एक नंबर का है। अच्छा, हाँ जी। ओके. और कहीं खा लो या यहाँ खा लो, पर यहाँ से अच्छा और कहीं खाना नहीं मिलेगा आपको। एक नंबर का मिलेगा, 100 के 100% एक नंबर। दादाला गेले, आमच्या गल्लीतच राहतात. बर लग्नाची ऑर्डर सुद्धा त्यांच्याकडे दिलेली. बर. सांगलीत म्हणला तर तुम्ही राईस भरपूर ठिकाणी मिळतो. बरोबर. पुलाव राईस आहे, व्हेज पुलाव राईस आहे, दालचा राईस आहे. हा. सागर दादांचा जर तुम्ही राईस आणि मालवणी रस्सा हे जर ट्राय केला नाही, तुम्ही सांगलीत खूप काही मिस करताय. तर एकच सांगेन की फक्त एकदा या, विजिट करा हा हा. आणि राईस खाऊन बघा. बर, कधीपासून येत आणि काय तिथं काय एक घेताय? लहानपणापासूनच आहे, चहाचं दुकान होतं त्यांचं आधी, बर. तेव्हापासून देतो, ओळख आहे त्यांची. हा. इथं एक नंबर राईस मिळते बर. आणि बाकीजण वेगवेगळ्या प्रकारचे राईस मिळते. थोडं मोठ्यानं बोलत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे बाकीकडे राईस मिळते. हा. इथं मी पुलावा ट्राय केला, मला एकदम आवडला. ओके. त्यामुळे मी 2-3 दिवसात एकदा इथे येतो. रोज म्हणजे दर 2-3 दिवसांनी येत आहेत. येतोय. 6 महिने झाले येत आहे. 6 महिने झाले, साधारणतः आठवड्यातनं 2दा तरी असतोच. बर एकदा बर नॉर्मल राईस खायला आणि शनिवारी न चुकता सोयाबीन राईस खायला. बर. ज्याला सोयाबीन राईस आवडतो, सोयाबीनचे कुठले प्रकार आवडतात, त्याला शनिवारी नक्की इथं यावं. बरोबर. तो राईस एक वेगळा लेवल आहे. आणि इंद्रायणी लवर, जे इंद्रायणी लवर आहेत, हा. मऊ भात आवडतो ज्यांना, बरोबर. त्यांच्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण. बरोबर. सकाळी 8:15 8:30 वाजता सुरुवात होती, 12 12:30 पर्यंत. नाश्त्याला पण असतं. दुपारी जेवायला जाताना पाहिजे तर पार्सल घरी घेऊन जावा. बरोबर. एवढी कधीतरी नक्कीच या, आवडलं तर रेग्युलर या. ओके ओके, थँक्यू थँक्यू. आणि या व्हेज पुलाव राईसची बरीच क्रेज आहे मित्रांनो इथं आणि खूपच गर्दी या ठिकाणी होते. आणि स्पेशली शनिवारी जो व्हेज सोया पुलाव केला जातो त्यासाठी पण इथं गर्दी होते. आणि मित्रांनो जर 10,000च्या वरती लाईक या व्हिडिओला आले तर नक्कीच आम्ही सोया पुलाव देखील कव्हर करू आणि तो देखील कसा केला जातो बघू. तर मित्रांनो आता आपण राईस टेस्ट करून बघूयात आणि कसा झालाय बघूयात. तर मित्रांनो आता प्लेट आपली भरली जाते आणि राईस घेतलेला आहे. त्याच्यासोबत मालवणी रस्सा आता याच्यामध्ये दिला जाईल. तर मालवणी रस्सा बऱ्याच जणांना आवडतो जाता इथं. तर मित्रांनो समोर बघू शकता आपली आता ही प्लेट लावलेली आहे आणि मालवणी रस्सा आणि राईस आपल्या समोर आता तयार आहे आणि ही डिश आता आपण टेस्ट करून बघूया. कसा वाटला राईस? मस्त गरम गरम आहे. गरम गरम आहे. बर, आवडला? सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता. मित्रांनो आता ही दीदी तर येऊन कायम रोज खातेच येतं आणि डब्याला सुद्धा घेऊन जाते. एवढा आवडते तिला, बरोबर काय?
तुझं नाव सांग एकदा. ऐश्वर्या गजानन यातनर. बर, आणि शाळेचं नाव? नूतन मराठी विद्या मंदिर. कितवीला आहेस? 7वी. 7वीला आहेस? हा. बर, जरा खाऊन सांग मला कसं वाटते. कसं आहे? कॅमेऱ्याकडे बघून सांग. मस्त आहे. मस्त आहे. बर, तुझ्या शाळेतल्या मैत्रिणींना काय सांगणार? सगळेजण विचारतात मी शाळेत नेल्यावर कुठं आणतात. कुठं आणतेस? आता सगळ्या मैत्रिणींना दाखवणार ना व्हिडिओ? होय. सगळ्या मैत्रिणींना सांग इथंच या म्हणून. सांग की डब्यातनं जर राईस आणते ते इथनं आणते या म्हणून सांग. होय. म्हण की मी डब्यातनं राईस इथनच आणतोय. इथं या स्टँड जवळ. त्याजवळ या. तर मित्रांनो, कृष्णा सांगलीमध्ये बस स्टँडच्या शेजारीच आपण झुलेलाल चौकात येतोय आणि त्या बाजूला जे गेट आहे बस स्टँडचं, बसचं जे गेट आहे त्याला लागूनच हा स्टॉल आहे. तर सगळ्यांनी या आणि राईस टेस्ट करा. दीदीन तर आता तिचा रिव्ह्यू दिलाय, आता मी पण टेस्ट करतो. समोर बघू शकता आता मस्तपैकी हा राईस घेतलेला आहे आणि त्यामध्ये मालवणी रस्सा पण घेतलाय. तर मित्रांनो, इंद्रायणी राईसचा सुगंध जो आहे तो खूप छान पद्धतीने येतो इथं. तर मित्रांनो, दीदीने तर रिव्ह्यू दिलाय आणि आपण आता मालवणी राईस आता हा पुलाव राईस आता टेस्ट करतोय. तर मित्रांनो, जेव्हा झाकण उघडलं तेव्हाच इंद्रायणीचा सुगंध जो आहे तो दरवळत होता. आणि इंद्रायणी राईस लवर जे असतील, जसं मला सुद्धा खूप आवडतो इंद्रायणी राईस, तर त्यांच्यासाठी हा छान अशी ट्रीट आहे ही. वा, जबरदस्त आहे की ते. म्हणून रोज येते असं इथं. होय. दीदीसाठी पण लाईक करा, कारण छान बोलली ती आज. आणि मित्रांनो, खरंच इंद्रायणी राईसचा जो सुगंध आहे, फ्लेवर आहे, टेक्स्चर आहे, ते खूप छान पद्धतीनं यामध्ये मर्ज झाले. आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी दुसरा एक राईस वापरला होता, त्यामुळे तो मोकळा देखील झालेला आहे. तर मित्रांनो, सांगली स्ट्रीट फूडवरच्या अशाच युनिक रेसिपी बघायची असतील तर नक्की आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. इंद्रायणी राईसचा स्मूथ असं फील आणि त्याचा सुगंध आणि मोगरा राईसचा एक मोकळेपणा, त्यामुळे एक छान पद्धतीने हे कॉम्बिनेशन झालेलं आहे. मालवणी रस्त्यामध्ये किती प्रकारचे मसाले पडले ते पण बघितले, त्यामुळे एकदम जबरदस्त फ्लेवर या राईसचा तर आहेच, पण हा जो मालवणी रस्सा आहे त्यासाठी पण तुम्हाला इथे यायला लागते. आता या राईस वरती दुसऱ्यांदा मी मालवणी रस्सा घेतलाय. काही फ्लेवर जबरदस्त आहे त्याचा. तर नक्की या इथं आणि इथला मालवणी रस्सा टेस्ट करायला विसरू नका.